नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुण रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 ती माझ्या गाडी समोर जी मुलगी आली होती ना, शुभ्रा नाव तिचं, त्यानेच आग्रहाने जेवायला बोलावलं. नाही, तू तिथे पुन्हा जायचं नाहीयेस आधी. काय मूर्खासारखं बोलतेस तू? तू अजून तिला पाहिलं सुद्धा नाहीयेस. मी बघितलंय. काय? शास्त्री कुटुंबात आणखीन एक व्यक्ती येते आणि ती व्यक्ती येताना खूप मोठं गंडांतर घेऊन येते. कोणीतरी अशी व्यक्ती जी अजूनही पडद्याआड आहे. कोण आहे ती? हा पार्वती वहिनी, माझे थोरले बंधू महादेव दादा, त्यांची पत्नी. माझ्यावर आईसारखी माया केली. ती केली आणि मी पोरका झालो. पोरका झालो. नाही, तुम्ही मगाशी म्हणाला होतात की यांच्यावर अन्याय झाला होता 60 वर्षापूर्वी. नेमकं काय झालं होतं? काय झालं होतं? नेमका हाच प्रश्न गेली 60 वर्ष मी स्वतःला विचारतोय. आमचे वडील रघुनाथ पंत या वसई गावचं एक मोठं प्रस्थ. ब्रिटिशांचा काळ होता. आमच्या वडिलांचे साहेबांशी चांगले संबंध होते. त्यामुळे आपोआप घरात समृद्धी नांदत होती. आम्ही 4 भावंड. मोठा महादेव दादा, त्याच्या पाठी भागीरथी ताई, मग सदाशिव दादा आणि मग मी. माझ्या जन्मानंतर काही वर्षांनी आईचा मृत्यू झाला. पण मला आईची कमतरता कधीच भासली नाही, कारण तेव्हा महादेव दादाचं लग्न होऊन पार्वती वहिनी घरात आली होती. आता तीच माझी आई होती. तीच आई होती. भागीरथी ताईचं लग्न होईपर्यंत आमचं घर नांतं गाजतं होतं. तिचं लग्न शेजारच्या गावातल्या भालचंद्ररावांशी झालं. भालचंद्रराव या घरात आले आणि या वाड्याला ग्रहण लागायला सुरुवात झाली. बाबांच्या मृत्यूनंतर महादेव दादा वारंवार आजारी पडू लागला. त्यात सदाशिव दादा गेल्यावर तर त्याची तब्येत आणखीनच बिघडली. म्हणून मग सदाशिव दादाच्या अस्थि विसर्जनासाठी मी भालचंद्ररावांबरोबर काशीला गेलो. तिथून परतलो आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. का?
महादेव दादांनाही तेव्हा देवाज्ञा नाही, महादेव दादा होता, पण वहिनी नव्हत्या. लोकांची चर्चा कानावर पडत होती. कुणी म्हणाल, दादावर कुणीतरी करणी केली. कुणी म्हणाल, या वाड्याला कुणाचा तरी शाप भोवला. एका बाईचे शाप. कोण बाई, कुठली बाई, कसले शाप? भालचंद्र रावांना अनेक नाद होते आणि ते पुरे करण्यासाठी त्यांनी वाड्यातल्या चोरून वस्तू विकल्याचं दादा कोणाला तरी सांगत होता, ते ऐकलं होतं मी. लोक ज्या बाईबद्दल बोलत होते त्या बाईशी भालचंद्र रावांचे संबंध. लहान होतो रे मी विष्णू. या सगळ्या गोष्टी कळण्या पलीकडच्या होत्या. पण मग पार्वती वहिनींचा पत्ता शेवटपर्यंत नाही सापडली. नाही सापडली. खूप शोधलं. तुम्ही इथे काय करताय? तुमचीच वाट पाहते. हो, असंच फिरायला आले होते. आमच्याकडे कुणी पाहुणे जेवायला येणार होते. मग अचानक त्यांचा फोन आला, नाही येणार म्हणून. वेळ नव्हता त्यांच्याकडे, म्हणून मग आले फिरायला. सॉरी, मी खोटं बोल. नाही म्हणजे मला तुमचं एक गाव पाहायला वेळच मिळाला नव्हता. म्हटलं आज बघून घेऊ, पण तुम्हाला कबूल केलं होतं ना, म्हणून मग. हरकत नाही, आपली भेट होणार आणि ती झाली, आणि ती अशा तऱ्हेने झाली याचा खूप आनंद आहे मला. हो, खरंच खूप छान समुद्र किनारा आहे तुमच्या गावचा. शांत, मोकळा, थोडासा भीतीदायक. कदाचित मला तसं वाटत असेल, आणि इतक्या मोठ्या आणि मोकळ्या जागेवर एकटं राहायची सवय नाहीये ना मला. मला आहे एकटं राहायची सवय मला. कितीतरी तिन्ही सांजा काढल्यात मी या समुद्र किनाऱ्यावर एकटीने, कुणाची तरी वाट पाहत. कुणाची? तुमची. अशा छोट्याशा गावात, अशा निर्जन समुद्र किनारी कुणाची वाट पाहणार आहे मी? आणि कोण येणार आहे मला इथे भेटायला? आता मी आलोय ना, आणि मी आता नक्की ठरवलंय की मी पुन्हा येणार, माझं लग्न झाल्यानंतर. तुम्हाला असं नाही वाटत? आपल्या आयुष्यात जर काही गोष्टी क्रमाने घडल्या नसत्या तर आज आपण काहीतरी वेगळेच असतो. तुम्हाला काय सुचवायचं आहे? जाऊ दे, माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मी अशीच मूर्खासारखी बोलत असते. चला, अंधार पडायला लागलाय, परतायला हवं. निघूया. तुम्ही जा, मी तेच सांगते. तुम्ही इथं एकट्याच? सांगितलं ना, सवय आहे मला.
चहा घ्या ना. चहाची खरंच काही गरज नव्हती हो. अहो खरंच घ्या, फॉर्मॅलिटीजची काही गरज नाही. घ्या तो चहा. मग बोलूया आपण सावकाश. नाही, तुम्ही बोला ना, चहा नंतर घेते मी. हे बघा मिसेस शास्त्री, ही आपली रेग्युलर पेरेंट्स टीचर्स मीटिंग नाही आहे, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. प्रथम तुम्हाला इथे येण्याचा त्रास दिला त्याच्याबद्दल आधी सॉरी पण खरंच मला तुमच्याशी बोलायची गरज आहे. म्हणजे आमच्या प्रथमेशनं काही केलंय का? त्यानं जे केलं आहे त्याच्याबद्दलच मला तुम्हाला सांगायचंय. तो हल्ली खूप चित्र काढतो. त्याला ना चित्रकलेची लहानपणापासूनच खूप आवड आहे. तुम्ही त्याची रिसेंटली चित्र पाहिलीत? नाही. थांबा, मी तुम्हाला दाखवतेस. हे चित्र त्यांनी काही दिवसापूर्वी काढले. ह्या चित्रातला माणूस ह्या बाईच्या अंगावर ओरडतोय. प्लीज डोंट माइंड मिसेस शास्त्री इफ आय आस्क यू, तुमच्या आणि मिस्टर शास्त्रींमध्ये काही होतात भांडणं आमच्यात, पण नॉर्मली नवरा बायकोंमध्ये होतात तशी आणि तेवढीच. काय ना, मिस्टर शास्त्री जरा शॉर्ट टेम्पर्ड आहेत. पटकन चिडतात, पटकन शांतही होतात. पण मी म्हणजे आम्ही दोघंही आता काळजी घेऊ. पुन्हा प्रथमेश समोर अशा गोष्टी घडणार नाहीत याकडे लक्ष देऊ. ही सगळी चित्र अशीच आहेत का? ह्यापेक्षा खूप चिंताजनक आहे ती चित्र. हे सगळं कुठे पाहिलं? हाच प्रश्न सतावतोय मला. डू यू ॲग्री नाउ? दिस इज द मोस्ट सिरियस मॅटर. तुम्ही इथे या ना, आत या तुम्ही प्लीज. तुम्ही उभ्या का? बसा ना. नाही, असू दे. मी तुमची माफी मागायला आले. मला माफ करा. काल मी मूर्खासारखी वागले. तुम्हाला खूप अवघडल्यासारखं झालं असेल. प्लीज मला माफ करा. काय बोलू मी आता? I was just plainly shocked. मला कळलंच नाही काय झालं तुम्हाला अचानक. तुम्हाला कसली भीती वाटली? ते मला आताही नाही सांगता येणार. तुम्हाला मी मूर्ख वाटे, नाटकी वाटे. तुम्हाला असं वाटेल की मी खोटं बोलते. अहो पण काल मला खरंच भीती वाटत होती. पण तेच विचारतोय, कसली भीती वाटली होती? मी भीती कसली तरी किंवा कुणाची तरी वाटते ना. मला आठवण आली, अशीच कसली तरी आली, असं नाही होतो कधी. मी तुम्हाला विचारतोय, तुम्हाला भीती कसली वाटली होती? तुम्हाला ती स्वप्न वगैरे पडतात विचित्र, त्याचा याच्याशी काही संबंध आहे का? येते मी. वेट, मी तुम्हाला काहीतरी विचारतोय. पण मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही देता येणार. आता ना तुम्ही मला खरंच खूप खोट्या आणि नाटकी वाटताय.
तुम्हाला कळत नाहीये का? अहो, हे तुमचं गाव आहे. लोक ओळखतात इथे तुम्हाला. काल तुम्ही आय मीन आपल्याला तसं कोणी पाहिलं असतं तर? अहो, लग्न ठरलंय ना तुमचं. काल जे काही घडलं त्याबद्दल मी तुमची माफी मागितली. पुन्हा एकदा माफी मागते. जे काही घडलं ते पुन्हा कधीच घडणार नाही. आणि ह्याच्या व्यतिरिक्त मी अजून काहीच बोलू शकत नाही. तुम्ही लिसन टू मी. सी, हॅलो. प्रथमेश, ही चित्र तू काढलीस? तू काढलीस ही चित्र? कुठे पाहिलंस तू? हा, कुठे पाहिलंस? हे कुणी शिकवलं तुला? कुणी शिकवलं तुला? बोल ना, बोल. बोलला नाहीस ना तर आई मार देणार. रमेश, बोल. बोल रे राजा, बोल. हे सगळे मरून गेले? काळ गोठली छिन्न बाहुली अमंगलाच्या देत चाहुली आयुष्याच्या क्षितिजावरती चकव्याची ती एक सावली. कुठे गेली होतीस? मी शाळेत. खोटं बोलतेस? लाज नाही वाटत? माई, मी तू शाळेत गेलीच नव्हतीस. अक्षिकर गुरुजी भेटले मला वाटेत. ते विचारत होते आज शुभ्रा का नाही आली शाळेत, तब्येत बरी नाही का तिची? काय सांगू त्यांना? डोकं फिरलंय माझ्या पोरीचा. त्या आदिनाथला भेटायला गेली होतीस हो ना? लाज वाटत नाही का ग कार्टे तुला? अगं लग्न ठरलं ना तुझं पुढच्या महिन्यात आणि हे रंग उधळतेस तू त्या अनोळखी माणसाबरोबर. मी माणुसकी दाखवली ना हीच चूक झाली माझी. अगं या शहरी लोकांची सापाची जात. त्यांना असं बोलू नकोस. त्याला बोलल्यावर तुझ्या नकाल का ग एवढ्या मिरच्या झोमल्या? एवढी कशी लागलीस त्याच्या नादाला? काय करणी बिरणी केली की काय त्या भामट्यानं? काल समुद्र किनाऱ्यावर गेली होतीस ना त्याचा हात धरून? गजा पर्वाची बायको गावभर बोंब मारत फिरतीये. किती छळशील ग मला अजून? तुझ्या अशा विचित्र वागण्यामुळे एका गावात धड घर करून राहता आलं नाही. तुझा बाप तुझ्या काळजीनं खंगला, आता माझा जीव घ्यायला निघालीस काय तू? असं नको बोलूस. हवे असतील तर 4 फटके मार, मला पण असं बोल नको. मोठी झालीस का आता? परिस्थितीनं मलाच इतके फटके मारलेत, मी काय कुणाला मारू? काल अचानकच आमची भेट झाली. तुझी शपथ. त्यांनी तर सकाळीच फोन करून सांगितलं होतं की ते येणार नाहीत म्हणून. मग का गेलीस त्याला भेटायला? मी काल खूप विचित्र वागले का त्यांच्याशी?
विचित्र म्हणजे तू त्याला काही म्हणजे त्याच्याबद्दल तुला काही अशुभ स्वप्न पडलं का? म्हणजे त्याचं काही वाईट होणार आहे का? तू त्याला असं सांगितलंयस? असंच काही समाई बाई मी त्यांची माफी मागायला गेले होते बाई पडतात तुलाच हे स्वप्न. तेव्हा कसला शाप दिलायस माझ्या पोरीला? दुसऱ्याच्या आयुष्यात काय व्हायचं ते होऊ दे ना, त्याचा दृष्टांत येईलच कशाला? तू पण अशी आहेस ना, जे दिसतं ते बोलून मोकळी होतेस. बाई गा आता तरी काहीतरी शिक. तुझ्या या असल्या खोडीमुळेच आपण आयुष्यभर घर बदलत राहिलो ना. अगं आता कुठे स्थिरावतोय? या वयात माझ्याच्यानं नाही ग होणार. आता असं काही होणार नाही, तू नको काळजी करूस. हे बघ शुभ्रे, रमाकांताच्या रूपात देवानं मोठं दान टाकले आपल्या पदरात. तुझं आयुष्य बदलेल, पण आता जर का तू वेडवाकडे पाऊल टाकलंस ना तर रमाकांतला तर तू ओळखतेसच. आत्ताच गावभर बोंब झालीये, त्याला काय तोंड दाखवू तेच कळत नाहीये ग मला. आई ग, दैव देता आणि कर्म नेता अशी गत करू नकोस. हात जोडते मी तुझ्या समोर. वचन देते मी तुला, यापुढे आदिनाथला कधीच भेटणार, तुला त्रास होईल असं कधीच करणार नाही. कधीच. विष्णू, अरे स्वतःशीच हसतोयस काय? वेड बीड लागलं की काय म्हाताऱ्या बरोबर राहून राहून? अहो मालक, परवा खोली साफ करत होतो ना, तर तिथे काही पितळेची ही नाणी सापडली. तर आपले कामगार चेकाळले, म्हणायला लागले विष्णुबुवांना सोनं गावलं, विष्णुबुवांना सोनं गावलं. म्हटलं फोकलीच्या नो, अरे पितळ आणि सोनं याच्यातला फरक कळत नाही काय तुम्हाला? आणि माझ्या बापजाद्यानं काय खजिना लूट दडवून ठेवला इथे? तुझ्या बापजाद्यांनी नाही, पण माझ्या बापजाद्यांनी खजिना दडवून ठेवलाय या वाड्यातच. काय? अगदी बापजाद्यांनी म्हणता येणार नाही, पण माझ्या भावानी, महादेव दादांनी. काय म्हणताय काय मालक तुम्ही? म्हणजे आपल्या या वाड्यातच कुठेतरी खजिना? असं वाटत आलंय मला गेली अनेक वर्ष. भागीरथी ताईंचे यजमान भालचंद्रराव, त्यांचा सुरुवातीपासूनच शास्त्री घराण्याच्या संपत्तीवर डोळा होता. म्हणून मग त्यांनी लहान मोठ्या गोष्टी चोऱ्या करायला सुरुवात केली घरातच. पुढे मग महादेव दादांनी घरातल्या सगळ्या मौल्यवान वस्तू गोळा करून एका गुप्त ठिकाणी लपवायला सुरुवात केली. महादेव दादांनी तो खजिना या वाड्यातच कुठेतरी लपवून ठेवलेला असावा. भालचंद्र रावांनी जंग जंग पछाडलं त्या खजिन्यासाठी, पण त्यांच्या हाताला एक कवडी देखील लागली नाही. मला नीटस आठवत नाहीये, पण एकदा कधीतरी हा वाडा जमीनदोस्त करावा असं काहीतरी बरळले होते ते दारूच्या नशेत. तो खजिना खरोखर या वाड्यात आहे का नाही मला माहिती नाही. मी शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला नाही सापडला तो. मालक, मला
ही पितळेची नाणी ज्या अडगळीच्या खोलीत मिळाली ती खोली जर आपण खणून काढलीत? विष्णू, ते सगळं भूतकाळात गाडलं गेलंय. मला चिंता लागली आहे. ते भविष्याच्या गर्भात काय असेल याची. खरंच खरंच काही कळत नाहीये काय असेल.